हाँ सोना, हाँ उद्याच्या मीटिंग्स फिक्स कर. बाळा जाऊ दे, मोठी माणसं आहेत ती. त्यांनी गरिबांना उडवलेलं चालतं, गरिबांना हाकलून दिलेलं चालतं. गेट लॉस्ट. नाही मी बोलून घे. आय विल कॉल यू बॅक. थांबा, आय कॉल यू बॅक. आय कॉल यू बॅक. बाय. मी आलेचा. थांबा. काय चाललंय? पैसा आहे म्हणून कसंही वागणार का तुम्ही? हा, तुझ्या आजोबांच्या वयाचे आहेत ते. सिनियर सिटीजनशी कसं बोलायचं शिकवलं नाही घरच्यांनी? फक्त आपल्या मोठ्या मोठ्या गाड्यांमधनं फिरायचं, मोठ्या माणसांशी कसं वागायचं, कसं बोलायचं काहीच शिकवलं नाहीये का? घरच्यांनी संस्कार नाही केलेत का तुमच्यावर? तू एक मिनिट, पुन्हा जर त्यांच्या अंगाला हात लावशील ना तर याद राख. काय करशील तू? सांग ना, नाहीतर काय करणार आहेस तू? आणि रस्त्यावर काय आरे रवी करतेस? कोण आहेस? तुला माहितीये ही कोण आहे? माहितीये तुला? ही माझी बहीण आहे, ईशा खांडेकर. आणि माझ्या बहिणीने काय केलंय जरा सांगशील का? अहो ओळखलात का यांना? कौशिकी खांडेकर आहेत ह्या. यांना जगभरातल्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. मग त्यांच्या बहिणीने काय केलंय हे पण त्यांना कळायला पाहिजे ना? नाही माहितीये मला, तू सांग ना. सांग ना, नेमकं माझ्या बहिणीने असं काय केलंय? गुन्हा केलाय का तिने? आणि केला असेल तर सांग मला. मॅडम, कायद्याच्या भाषेत विचाराल तर नाही, त्यांनी गुन्हा नाही केलाय. पण माणुसकीच्या भाषेत विचाराल तर हो, त्यांनी गुन्हाच केलाय, ज्याची शिक्षा मी त्यांना दिली. आणि शिक्षा देणारी तू कोण आहेस? शिक्षा देणारी तू कोण आहेस? जज आहेस का? आणि असा कायदा हातात घेऊ शकतेस तू, ते सुद्धा रस्त्यावर? ईशा काय झाले? काही नाही, हे आजोबा इथे दारासमोर येऊन थांबले. मी दार उघडलं आणि त्यांना लागलं. करेक्ट बोलते ईशा, मी पाहिलं ना, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. ते स्वतः येऊन इथे उभे राहिले. आणि तसंही बाहेर काय चाललं हे गाडीमध्ये बसलेल्या माणसाला कसं कळेल ना? एक्झॅक्टली. कौशिकी मॅडम, तुमच्या चॅनलवर तुम्ही कायम खऱ्या बातम्या दाखवता, हो ना? तुमच्या बातम्या जितक्या खऱ्या असतात ना, तितकीच तुमच्या घरची माणसं खोटारडी आहेत. ईशा, ही बाई काय बोलते? जे काही झालंय ते खरं खरं सांग मला. चोर तो चोर, वर शिरजोर, हे असं सगळं चाललंय इथे. या लोकांशी ना मला अजिबात डिबेट करायचं नाही. यांची लायकी पण नाहीये ती. आजू, कम ऑन, लेट्स गो. या बसा. बस. हॅलो हॅलो. या बसा. जाऊ. हो हो. गुरुजी बसा. बसा गुरुजी बसा. तुम्हाला यायला तसा उशीरच झाला नाही का? हो, थोडा उशीर झाला. हल्ली काय मुंबईच्या ट्रॅफिकचं काही सांगता येत नाही, काही भरोसा नाही. कौशिकी ताई नाही आल्या? हा, तिनं येऊन कसं चालेल? येते येते येते. तर एका कामासाठी बाहेर गेली आहे, तिकडून परस्पर येते म्हणाले. अच्छा. मला एक महत्वाचा फोन येतोय. नंतर नंतर बोल. बस बस. नाही असू दे ना. अहो बोलू दे त्यांना. नाही महत्वाचा कॉल असेल ना, केवढे व्याप आहेत त्यांच्या मागे. युवराज, ही माझी रूम आहे, तिथे जाऊन तू फोन रिसीव्ह करू शकतोस. हो जावई बापू, तुम्ही निवांत बोला. मी चहा तिथेच पाठवते. हा चालेल ना? हो 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 हो. थँक्यू. नाही ठीक आहे. एक मिनिट. तू रस्त्यावर ना कोणावरही हात उगारू शकत नाहीस. तू कायदा स्वतःच्या हातात घेऊ शकत नाहीस.
आणि मुळात माझ्या बहिणीवर हात उगारलायस हे मी आयुष्यात कधी विसरणार नाही. माझं कुटुंब माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे आणि मी माझ्या कुटुंबासाठी कुठल्याही थरांना जाऊ शकते. कीप दॅट इन माइंड. आज दिसलीस, यापुढे कधीही दिसू नकोस. सॉरी. एक मिनिट मॅडम. तुमचं तुमच्या घरच्यांवर प्रेम आहे, तुम्ही त्यांच्यासाठी स्टँड घेता, सगळं बरोबर आहे. पण हे सगळं करायच्या आधी त्यांची तेवढी एकदा लायकी आहे का हे चेक करा तुम्हीच. स्वयं 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 स्वयं. चला अजून सावकाश. त्यांची तेवढी एकदा लायकी आहे का हे चेक करा. चला. हॅलो गुलाब, हे बघ, ते पार्सल लवकरात लवकर कुठे पोहोचवायचं ते मला सांग. ते मी माझ्या घरी फार दिवस नाही ठेवू शकत. ते कोणाच्या हाताला लागलं ना तर जे नुकसान होईल ते तुलाच भरावं लागेल. वा, हे चांगलं आहे. नाही म्हणजे तू ॲड्रेसही सांगायचा नाही आणि नुकसान भरपाई सुद्धा माझ्याकडूनच घ्यायची. म्हणजे दोन्ही बाजूने माझीच वाट लागणार ना. याला काय अर्थ आहे? ए, फुकट नाही करत आहेस तू. त्यासाठी पैसे मिळतात तुला. काय सांगते? तुला कौशिकी खांडेकर भेटली आणि काय म्हणाले तुला? काही नाही रे, मी त्यांना सांगत होते की त्यांची बहीण चुकीचं वागली येते, पण त्यांना असं वाटत होतं की मीच खोटं बोलतेय. तू ठीक आहेस ना? म्हणजे तुला काही जास्त बोलल्यात का त्या? नाही, त्या त्यांच्या जागी बरोबर असतीलही, पण मी जे काही केलं तेही योग्यच होतं. अरे कशी वागली त्यांची बहीण त्या आजोबांशी. हो तारिणी, हे बघ, तू शांत हो आधी. जाऊ दे, माझा कुठे परत संबंध येणार आहे त्यांच्याशी. हा, मी पण तेच बोलतोय. सोड ना, आपलं कुठे त्यांच्याशी संबंध येणार आहे. बरं ऐक ना, तुझं ते फॉल बिडिंगचं काम जर झालं असेल तर पटकन घरी ये ना. हे बघ, माझं पण काम होतच आलंय आणि असंही तुझ्या मागे काम लागणार आहे आता. आत्या तुझ्या नावाने शंख फोडतीये. पटकन घरी ये, तुझ्या घरी पाहुणे आलेत. पाहुणे? पण आज कोणीच येणार नव्हतं. नाही ग, कोणीतरी आलंय. कदाचित ना त्या निशीच्या सासरकडची माणसं आलीत बहुतेक. अरे हो का? ते काम पटकन करून घेते आणि लवकर येते. मला पण बघायचंय तो मुलगा कोण येते. देवा, हा तोच युवी नको असू देत प्लीज. हॅलो, अगं येतेस ना पटकन? हा येते येते, ठेवते. हो ये. बरं, हे आमचे गुरुजी, आमच्या घरातली सगळी महत्वाची कार्य हे ठरवतील तशीच होतात. हो नमस्कार. हो ना, ह्यांच्याशिवाय ना पान हलत नाही आमचं. लग्नाची तारीख काढली की तुम्ही तुमच्या तयारीला मोकळे, आणि म्हणूनच म्हणालो की लगोलग तारीख काढून घ्या. अगदी योग्य बोलताय बघा गुरुजी. नाही म्हणजे सगळ्या गोष्टी ठरल्या तर आता उगाच लांबवायचं कशाला ना. अरे नमस्कार नमस्कार. पण तुम्ही असे अचानक कसे काय? हे काय बातच आलो. पण म्हणजे ठरल्याप्रमाणे जर यायला थोडासा उशीर झाला. सांगितलेल्या वेळेपेक्षा म्हणजे तुम्ही इथे येणार हे आधीच सगळ्यांना माहिती होतं का? हा हा, म्हणूनच तो साड्यांचा गोंधळ चालला होता का? म्हणजे अहो, म्हणजे मालतीचं ठरतच नव्हतं कुठली साडी नेसायची. हीच जरा गडबड होती. आणि आई आता काय ना, नेशीच्या लग्नाची साखरपुड्याची तारीख काढायला आलेत गुरुजी. आता ते असताना बाकी सगळं कशाला बोलत बसायचं. हो ना. आणि ऐक, डील कधी होणार याची डिटेल मी तुला लवकरात लवकर कळवीन. काय काय? एनी प्रॉब्लेम? नाही, नो प्रॉब्लेम. काहीच नाही. एनी इश्यू?
नाही काय नाही, फक्त ते कामाचा थोडासा लोड आहे ना म्हणून फक्त, बाकी काय नाही. शुअर. अरे हा शुअर, काहीच नाही. ओके. सो दिस इज माय रूम. ओ वा, नाईस नाईस. अगं काय एवढा पसारा काढला? साधा चहा ठेवायचा आहे तर. अगं चहाची पावडरच सापडत नाही, कुठे ठेवली काय माहित. सगळं तिच्याच हाती लागतं. तिच्या हाती लागत असेल, पण चांगलं स्थळ माझ्या निशीच्या हाताला लागलंय. हाती लागलंय का ओढून घेतलंय? हा तुमचा खोटेपणा कळायला त्या कौशिकीला फार वेळ लागणार नाही. आई तू जरा हळू बोल ना, बाहेर बसलेत ते. मी कशाला हळू बोलू? मी काय तुमच्यासारखा खोटेपणा केलेला नाहीये. घरातल्या मुलींना बाहेर पाठवून ना तुम्ही नीचपणा केलाय. हो, वागलोय आम्ही तसं. कारण तारिणी माझी मुलगी नाहीये, निशी माझी मुलगी आहे. आणि तिच्या लग्न कार्यात मला तारिणीची लुडबुड नकोय. हो का? मग तारिणीसाठी आलेला नवरा कसा चोरलास आणि वर तोंड करून मला सांगतेस माझ्या मुलीचं शुभ कार्य आहे म्हणून? आई, तारिणी एकटीच नाते का तुझी? बाकी पण नातीच आहेत ना. त्यांचा विचार नको करायला. किती भेदभाव करशील? हे भेदभावाच्या गोष्टी तू न केलेल्याच बऱ्या. हा काय ग, तारिणी तुझी पण भाची आहे ना? कधी निशी नमासारखं तिला प्रेमाने जवळ घेतल्याचं आठवतंय का तुला? हा, कोंबडं कितीही झाकलं तरी सूर्य उगवायचा राहत नाही. आणि एक लक्षात ठेवा, आतापर्यंत झालेल्या कौशिकी बरोबरच्या माझ्या भेटीत मला इतकं कळलंय की तिला खोटेपणा आवडत नाही. एक दिवस तुमचा खोटेपणा तिला नक्की कळणार. तेव्हा ती माझ्या तारिणीच्या बाजूनीच उभी राहणार. मग बघा, आई जगत तारिणी देवी आहे. तिच्या काठीला आवाज नाही, पण तिच्या दरबारात न्याय नक्की आहे, हे लक्षात ठेवा. ए मालती, त्यांचं नाही चालूच राहणार आहे. मी जरा बाहेर बघते. चाल लवकर जा. आई जगत तारिणी, काय लिहिलेस माझ्या पोरीच्या नशिबात? माझी तुझ्यावर श्रद्धा आहे, विश्वास आहे. माझ्या तारिणीसाठी हिच्यापेक्षा सुद्धा चांगलं स्थळ नक्की आणशील, माहितीये मला. Yes, ma'am. दादा, हे पॅक करून द्या ना. धन्यवाद. घ्या गुरुजी घ्या. कौशिकी ताईंना खूपच उशीर होतोय वाटतं ना? नाही म्हणजे त्यांचं कामच तेवढं आहे म्हटल्यावर उशीर होणारच ना? नाही नाही, काही ऑफिस वगैरे काम नाहीये. आमच्या होणाऱ्या सुनबाईसाठी एक छानसं सरप्राईज आहे आमच्याकडून. अय्या, अहो पण या सरप्राईजची काय गरज आहे? नाही म्हणजे तुम्ही इथे आलात हेच आमच्यासाठी खूप आहे. माधवराव, हे येणं जाणं तर काय तर सुरू राहणारच, पण आमच्या होणाऱ्या सुनबाईचे आम्हाला जरा थोडेसे लाड करावेसे वाटतात तर करू द्यात की. हा
अहो खुशाल करा तुम्ही, तुमचीच मुलगी समजा तिला आता. हो ना ताई? हो ना, हो. मी काय म्हणते, आपण मुहूर्त बघायला लागूयात का? म्हणजे मुहूर्त गुरुजीच बघणार आहेत ना, कौशिकी ताई येतीलच. हो ना, शुभ कार्यात उशीर व्हायला नको उगाच, है ना? आणि काही हरकत नाही. मला वाटतं गुरुजी करायची सुरुवात. करा सुरुवात करा. मालती ताई बोला ना. हा ऐका, तारिणीला मी तुमच्याकडे पाठवलंय, तिला लवकर सोडायचं नाही. आठवतंय ना? काय ठरलंय आपलं? एका साडी मागे 5 रुपये वाढवून देणार आहे तुम्हाला. 5 रुपये. पण ती अजून आली नाही ना इथं. अजून आली नाहीये? हिला काय घरी पाहुणे बिवणे येणार कळलंय का काय? आली 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 आली. हा विचारा तिला, कुठे तडमडायला गेली होती, इतका उशीर का लागला? आओ पण मी कसं विचारणार तिला? कसं म्हणजे? विचारायला सांगितलं ना तुम्हाला, विचारायचं. मग पैसे कापून घेई ना तुमचे. आली आली. आलीस? हा, या साड्या दिल्यात आत्यानी फॉल बिडिंग साठी. तिचा फोन आला असेल ना तुम्हाला? हो हो हो, फोन केला होता. हा हा. अगं मी तुझीच वाट बघत होतो. तर तू एवढा का उशीर केला यायला? अहो हो, ते काय झालं, रस्त्यात एका आजोबांना एका मुलीमुळे दुखापत झाली होती. त्यांना मदत करून आले, म्हणून जरा वेळ लागला. ऐकलं? ऐकलं मी. थांबली होतीस? बर. या साड्या इथे ठेवत्या मी. बस बस. किती वेळ लागेल? झालं लगेच. थोडा मला. काय आगाऊ मुलगी होती म्हणायची? नाही म्हणजे बातम्या देणाऱ्यांनाच सांगते, काय बातम्या द्यायच्या, कशा बातम्या द्यायच्या. कमाल आहे बाई. इट्स ओके मिसेस बेलसरे. ऑलरेडी त्या मुलीमुळे माझा मूड खराब झालाय. तुम्हा सगळ्यांचा मूड खराब नको. आणि तसंही आपण जे बोलायला भेटलोय ते आपण बोलून घेऊया का? पाणी घेणार? नाही नको. बर, पाणी पितो. आय 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 आय. काय गुरुजी, नाही म्हणजे लग्नाचा मुहूर्त जरा लांबचाच बघा प्लीज. म्हणजे आम्हाला पैशांची जुळवाजुळव करता येईल तोपर्यंत. तू पाणी घेणार का? नाही मला नको. नाही, थोडस घे. नाही, घ्या ना, घ्या तुम्ही घ्या. मग मी घेतो. घ्या घ्या. अरे बापरे. मिस्टर बेलसरे, त्या दिवशी आपलं काय बोलणं झालं होतं? मानपानाचा विचार तुम्ही अजिबात करायचा नाही. सगळं आम्ही बघून घेऊ. तुम्ही फक्त निशिताला लग्न मंडपात घेऊन या, बाकी सगळं आम्ही करू. आणि तसंही फक्त ही दोघं एकत्र नाही येणार आहेत, आता 2 कुटुंब एकत्र येणार आहेत. त्यामुळे जबाबदाऱ्या ही दोघांनी घ्यायला हव्या, बरोबर ना? आणि माधवराव, आमच्या कौशिकीने एकदा जबाबदारी घेतली की नाही, ती चिंता करायची नाही, कसली काळजी करायची नाही. घेऊ आपण, सांभाळून घेऊ सगळं. नका काळजी करू तुम्ही. दया काका, आपण मुहूर्ताचं बोलून घेऊया ना? गुरुजी, मला असं वाटतं की जे मुहूर्त आहेत ते सांगा, पण जरा अलीकडचा मुहूर्त म्हणजे लवकरचा मुहूर्त असेल तर बरं होईल. बघा जरा छानसा मुहूर्त काढा. राम राम राम. किती वेळ लागेल?
नाही काय थोडासा होईल उशीर पर काय होईल काय थोडस हात दुखतोय ना म्हणून पण करतो मी करतो हो का हो थोडस